ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. एकूण 27 जागांसाठी 174 अर्ज तर नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 18 अर्ज आले होते. त्यापैकी 2 अर्ज अवैध झाले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता 16 अर्ज आहेत. माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. वॉर्ड क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भारत विष्णू पगार तसेच सौ वैशाली विष्णू रासकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रज्ञा हेमंत जाधव यांनी निवडणुकीपूर्वीच केलेल्या वार्डातील विकास कामांमुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. ओझर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार भारत विष्णुपंत पगार आणि दुसऱ्या उमेदवार वैशालीताई विष्णू रासकर या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर उभे आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सौ प्रज्ञा हेमराज जाधव हेही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. या प्रभागामध्ये माननीय आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यामार्फत भारत पगार सरांच्या माध्यमातून राहिलेली विकास कामे निश्चितपणे पूर्ण होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्रतेचं असं आवाहन करतो की या घड्याळ चिन्हावर आपण मतदान करावं आणि भारत विष्णुपंत पगार सर, वैशालीताई रासकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रज्ञा हेमंत जाधव यांना भरघोस मताने निवडून द्यावं असं कळकळीचं आवाहन मी करतो आणि थांबतो. ओझर नगर परिषदेच्या जी काही निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक, या निवडणुकीसाठी प्रभाग 12 मधून मी भारत पगार सर उभा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज आम्ही प्रचाराचा दौरा या नगरामध्ये फिरत असताना अतिशय लोकांची उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. याचं कारण म्हणजे आमदार दिलीप काका बनकर यांनी केलेली कामं, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं झाली आहे ती बऱ्याच काळापासून या नगरातील लोक वंचित होते, परंतु आता बरेच रस्ते, त्याचबरोबर सभामंडप, शिवार रस्ते अशा अनेक कामं काकांच्या माध्यमातून झाल्यामुळे लोकांचा प्रतिसाद अतिशय मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि त्यामुळे राहिलेली कामंसुद्धा आम्ही काकांच्या माध्यमातून पूर्ण करू असं मी त्यांना आश्वासित करतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचं सहकार्य मिळत आहे नगरातल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. ओझर नगर परिषदेचे होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 12 मध्ये आमचे भारत पगार सर, रासकर मॅडम आणि जाधव मॅडम, नगराध्यक्षपदासाठी जाधव मॅडम आणि नगरसेवक पदासाठी भारत विष्णू पगार सर आणि रासकर मॅडम हे 3 उमेदवार आम्ही आमच्या या 12 नंबर वार्डांमधून भरघोस मतांनी निवडून देऊ असं मी पूर्ण आश्वासन या ठिकाणी देतो. ओझर नगर परिषदेमध्ये ज्या कामांची आम्हाला अपेक्षा होती ती अपेक्षा निवडणूक लागण्याच्या आधीच पूर्ण झालेली आहे आणि उरलेली जी कामं आहेत ते आपण भारत पगार, वैशालीताई जाधव मॅडम यांच्या माध्यमातून ती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण होतील यांच्याकडून आणि आम्ही आमच्या सर्व नगरवासियांतर्फे आम्ही भारत पगार सर, वैशाली मॅडम आणि जाधव मॅडम यांना पाठिंबा देतो. त्यांना भरघोस मतांनी विजयी करू असं मी आवाहन करतो. धन्यवाद. ओझर गावात पहिल्यानेच नगर परिषदेची निवडणूक होत आहे. ह्या निवडणुकीत इतकी जिद्द मोठी आहे, परंतु आपण जे काम करणारे दिलीप काका बनकर यांच्या मागं उभे पाठीमागं सर्व लोक आणि एवढ्यांच्या पाठिंब्याने आणि दिलीप काकांच्या कर्तव्याने आपल्याला भारत सर, रासकर मॅडम आणि जाधव मॅडम यांना निवडून द्यायचे एवढी विनंती मी सर्वांना करतो.